ओके, कीप इट अप सुहास सर. ओके. आपण थोडं 1 मिनिट 2 मिनिट आपण अनेक काही विद्यार्थी जॉईन व्हायला लागले, त्यामुळं थोडी रिव्हिजन पटकनी काही ह्याच्या मुद्द्यावर घेऊ आपण. हं? काही विद्यार्थ्यांना ही पटकन येईल, काही विद्यार्थ्यांना अजून समजलं नसेल तर समजून घ्या. एका रांगेत अक्षरात डावीकडून 21वी तर उजवीकडून 17वी असल्यास रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? एकूण विद्यार्थी विचारले आपल्याला. एकूण विद्यार्थी काढायचे. सिंपल आहे. हं? काय करतो आपण? डावीकडली 21 अधिक 17 38 आणि एकूण विद्यार्थी काढायचे म्हणून मायनस करायचे असतात. 37 विद्यार्थी. एकूण विद्यार्थी किती आहेत? 37. हे सिंपल आहे. ह्याच्या अगोदर आपण बरेचशी उदाहरणं झालेली आहेत. हे काढा आता. एका शाळेत संदीपचा वरून वरून म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 38वा क्रमांक गुणतालिकेत आला असल्यास व वर्गात एकूण 76 विद्यार्थी, एकूण विद्यार्थी दिले आपल्याला इथं, तर खालून किती क्रमांक त्याचा गुणतालिकेत असेल? चला काढा. एकूण विद्यार्थी दिलेले. ओके. 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 आता इथे एकूण विद्यार्थी दिलेले आहेत, 38 वजा करू आपण. 76 वजा 38. 38. 76 मधून किती गेले? 38. आणि +1 करायचे. 39. क्रमांक काढायचा पुढून किंवा मागून काढायचा झाला तर +1 करायला विसरू नका. तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो पटकन. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता ऐका. 1 2 3 4 5. 5 हा क्रमांक किती आहे? पुढून 5वा आहे. आता शेवटून कितवा असेल? आता एकूण किती विद्यार्थी तुम्हाला सांगतो. 1 2 3 3 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. एकूण किती विद्यार्थी? 14. आता आपल्याला हा जो 5वा आहे समोरून तो शेवटून काढायचा आहे, खालून नंबर काढायचा आहे, खालून. काय करणार तुम्ही? स्टेप तुम्हाला आता इथं वर कळाली. 14 वजा 5 9. काय करायचं? +1 10. शेवटून किती आहे? 10वा आहे. बघू बरं, चेक करू बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शेवटून किती आहे? 10वा आहे. काय केलं इतर? +1 केलं. एकूण एकूण मधून ही आकडा समोरचा वजा केला आणि त्यात +1 केलंय. लक्षात आलं का सर्वांना?
आता काही कन्फ्युजन आहे का? अजिबात कन्फ्युजन नसेल. पुढे जाऊ. चलो. अजून एक. हे काही मी काही जणांच्या ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असण्याची शक्यता आहे, म्हणून ही मी स्वतः उदाहरण तयार केलेली आहे. हा. एका रांगेत आयशाचा 8वा क्रमांक आहे व दरींचा क्रमांक 37 असेल, तर या दोघांमध्ये किती विद्यार्थी असतील? 8 आणि 37 मध्ये किती विद्यार्थी असतील? काढा बरं. चला पटकरी काढ. ह्याच्यामध्ये काय करायचं बघू आपण. प्लस करायचे, मायनस करायचे, किती प्लस करायचे, किती मायनस करायचे. चलो बघू आता. दरींचा क्रमांक 37 -8. 37 मधून 8 गेले, राहिले 29. -1, 28. लक्षात आलं का? ह्या दोन जर क्रमांक माहीत असतील आपल्याला, जर दोन विद्यार्थ्याचे क्रमांक माहीत असतील, तर त्या दोघांची वजाबाकी करायची. 37 मधून 8 गेले, 29. त्यातून एक मायनस करायचा, राहिले 28. ओके. ह्या दोघांमध्ये आयशा आणि दरीन मध्ये किती विद्यार्थी आहेत? 28. काय अडचण? समजलं सर्वांना? कन्फ्युजन असलं तर गेलं का आता कन्फ्युजन? -1 करायचं. येते का लक्षात? चला, आपण डायरेक्ट उदाहरण घेऊ. मागच्या 2022-23 ला 1 2 3 उदाहरण आली होते. मी ते उदाहरण पहिल्यांदा घेतो. चला. ओके. यस. ओके, बरोबर आहे. चला पटपट उत्तर द्या. यस, करेक्ट आहे विशाल सर, बरोबर आहे. यस. चला झालं का? नो. 12वा. 12वा योगिता ताई चुकलं. चला सोडवा. मनानं सोडा पटकनी. मग मला पुढे जायचं कळल. प्लीज सोडवा, सगळ्यांनी सोडवा.
बरोबर आहे. समजून सांगण्याची गरज आहे का? समजून सांगायची गरज नाही ना? येस चा अर्थ काय? होय, नाही, नेक्स्ट करू? समजून सांगू का नको सांगा? ओके. 25 जणांच्या गटामध्ये सोनीच्या पुढे पिहू 7व्या स्थानावर आहे. गटामध्ये सोनीच्या पुढे 7व्या स्थानावर कोण आहे? पिहू आहे. हं? बर, सोनीचा क्रमांक काय आहे? सोनीचा क्रमांक शेवटून 7वा आहे. शेवटून 7वा आहे. म्हणजे पुढून कितवा असेल? कसं काढायचं रे? आता आपण शिकलोच आहोत. 25 शेवटून कितवा यायचा? 7वा. 25 - 7. 25 - 7 किती? 18. 18 का 17 रे? हो, 18. +1. हा काय झाला? पुढून झालाय. कुणाचा? सोनीचा क्रमांक. सोनी ही शेवटून किती होती? 7वी होती. आणि पुढून कितवी आहे? 19वी. 19च्या पुढं, आता बघा, सोनीच्या पुढे पिहू 7व्या स्थानावर आहे. ही जी सोनी 19व्या स्थानावर आहे ना, तिच्या पुढं 7व्या स्थानावर कोण आहे? पिहू आहे. 19 - 7 12वा. ए, 12 आलं होतं का सगळ्यांचं? का 17 आलं होतं रे? समजलं का? 17 कसं आलं होतं तुमचं? सर, 17 आलं होतं. आले होते. 17 आलं होतं. परंतु इथं काय आलंय? योगिताताई, बरोबर आहे तुमचं. बघा, पुन्हा एकदा सांगतो. 25 जण आहेत एकूण. नीट लक्ष द्या. 25 जण एकूण आहेत. सोनीचा क्रमांक शेवटून 7वा आहे. ओके. का? 25 - 7. 25 - 7. 25 मधून 7 गेले, किती राहिले? 18. +1. 18 अधिक 1 19. पुढून कितवा आहे सोनीचा? 19वा नंबर आहे. हा, का? 19वा नंबर आहे. हं? आता 19च्या पुढं पिहू कितवी आहे? सोनीच्या पुढे. ही सोनीच्या पुढं पिहू कितवी आहे? 7व्या स्थानावर आहे, पुढे. मग 19. समजा बघा, इथे 19 असेल तर 1 2 3 4 5 6 7 ह्या स्थानावर कोण आहे? पिहू आहे, पिहू. 18 17 16 15 14 13 आणि 12. सुरुवातीपासून म्हणजे पुढून. हा,
समजलं का सर्वांना? 17 कस काय आलत रे? 17 कस काय आलत? कुणाला समजल्या समजलं नाही आता सांगा अजून एकदा. काजल ताई थांबा एक मिनिट हा. काजल ताई तुमचा माईक मी ऑन केलेला आहे. काय समजलं नाही? हॅलो. काजल ताई तुमचा माईक ऑन केलेला आहे मी. नाही. काय समजलं नाही मला कळू द्या ना. अजून कुणाला विचारायचंय? विचारा मला. प्रत्यक्ष प्रश्न विचारा. कुणाला विचारायचा आहे प्रश्न? काय समजलं नाही? हा आवाज येत नाहीये मला. दुसरं अजून कुणाला इच्छुक आहे का? ओके अजून कुणाला सांगायचंय सांगा मला. पुढे जाऊ का मी? स्टार्टिंग पासून सांगतो. ओके. हा. आता लक्षात घ्या. हं? एकूण 25 जण आहेत. एकूण 25 जण आहेत. सोनीचा क्रमांक शेवटून 7वा आहे. 2 पॉइंट लक्षात आलेत? एकूण 25 जण आहेत. सोनीचा क्रमांक शेवटून 7वा आहे. आपण आता सोनीचा पुढून क्रमांक काढू. शेवटून 7वा आहे का? 25 मायनस 7 18. ओके. पण आपल्याला +1 करावं लागतंय. झालं 19. म्हणजे पुढून आहे 19वा क्रमांक. कुणाचा? सोनीचा. ओके. एवढं समजलंय का सांगा मला. हा. आता पुढं काय वाक्य आहे? सोनीच्या पुढं पिहू 7व्या स्थानावर आहे. ही जी काय सोनी आहे ना, सोनीच्या पुढे पिहू 7व्या स्थानावर आहे. हम्म. तर काही 19 आहे. 1 2 3 4 5 6 7. 7व्या स्थानावर कोण आहे? पिहू. पिहूचा आता क्रमांक काढू. 18 17 16 15 14 13 आणि 12. समजलं का? समजलं का? सविताताई तुम्ही सुरुवातीला होतात का? नका. सुरुवातीला मी मुद्दाम हे घेतलं
ऐका. जेव्हा एकूण विद्यार्थी करायचे ना त्यावेळेस मायनस करायचं. हा. ओके. समजलं का? एकूण विद्यार्थी काढताना मायनस करायचं. या दोघांची बेरीज करायची आणि मायनस एक करायचा. आता क्रमांक शेवटून किंवा पुढून काढायचं झालं ना. नका. 76 विद्यार्थी एकूण दिलेले. 38वा समोरून आहे, वरून क्रमांक आहे. आणि हे जे मायनस केलं आणि क्रमांक पुढून शेवटून किंवा पुढून किंवा उजवीकडून किंवा डावीकडून काढायचं झाला की +1 करायचं. येते का लक्षात? आणि आणि जर तुम्हाला 2 क्रमांक दिलेले असतील, आयशाचा 8वा क्रमांक आणि दरींचा 37वा, आणि ह्या दोघांमध्ये विद्यार्थी किती आहेत, या दोघांमध्ये किती विद्यार्थी आहेत? काय केलंय मी? 37 मधून 8 वजा केलंय आणि -1 केलंय. येते का लक्षात? एकूण विद्यार्थी काढताना मायनस करायचं, दोघांमध्ये विद्यार्थी काढत असताना -1 करायचं, शेवटून किंवा पुढून क्रमांक काढायचा झाला तर +1 करायचं. येते का लक्षात? चला पुढे घेतो. हा. खालचं उदाहरण मला वाटतं बऱ्याच जणांनी केलंय. दुसरं आणि तिसरं परीक्षेत आलेले बरं का, 2022-23, 2022-23 ला आलेले आहेत. परीक्षेतले उदाहरण घेत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. खालचं उदाहरण सोडवा, उंदीर आणि मांजराचं. वैभवताई बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. चला माधुरीताई बरोबर आहे. चला पुढचं, चला पुढचं. सोपं आहे ते उदाहरण, परीक्षेत आलेलं बरं का, पण हे 2022-23च्या परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. इथं ही पर्याय चूक आहे बरं का, ह्याच्यात पर्याय चूक आहे, पर्याय चूक आहे खालच्या मध्ये पर्याय चूक आहेत. पर्याय करेक्शन करायचं राहिलेलं आहे. राईट, राईट. बरोबर आहे योगिताताई, बरोबर आहे. चला, तर सर्वांनी करा. सोपं आहे एकदम, परीक्षेत आलेले 2022-23 ला हे. राईट माधुरीताई, बरोबर आहे तुमचं. सिंपल आहे. नो नो, चेतनाताई चूक आहे. यस, राजेश सर बरोबर आहे, शीतलताई बरोबर आहे, राणीताई बरोबर आहे. बघा, 9 प्राणी आहेत. किती प्राणी आहेत? 9 प्राणी. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 प्राण्यामध्ये मांजराच्या पुढे 5व्या स्थानावर उंदीर आहे. मांजराच्या पुढे 5व्या स्थानावर उंदीर आहे. पण मांजर कुठे आहे? मांजर बघा, जर मांजर शेवटून दुसरे असेल का मांजर येतो. ओके. मांजर शेवटून दुसरी आहे.
का मांजर इथं आहे. हा, तर सुरुवातीपासून उंदराचे स्थान कितवे असेल? आता उंदीर कुठे आहे? हा का, मांजराच्या पुढे 5व्या स्थानावर उंदीर आहे. मांजराच्या पुढं, हा का, पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान, चौथं स्थान, 5वं स्थान. बघा, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं. 5वं स्थान म्हणजे सुरुवातीला कुठे इथं उंदीर आला बरं का आता. हा का, पुढून कितवं आहे? सुरुवातीपासून उंदराचे स्थान 1, 2, 3. 3 आहे, 3 उत्तर, योग्य उत्तर 3 आहे. काय म्हणलात तुम्ही? आता कोणतरी प्रतिक्रिया दिली होती, काय दिली होती? ठीक आहे. चला पुढचं घेऊ आपण उदाहरण. हे उदाहरण झालं नाही ना रे? एका रांगेत प्राची, प्रज्ञा उजवीकडे 14व्या स्थानावर आहे. चला सोडवा. झालं असेल तरी सोडवा, झालं नसेल तरी सोडवा. येस, श्रेयताई करेक्ट आन्सर. योग्यताई करेक्ट आन्सर. सुप्रियाताई करेक्ट आन्सर. राजेश सर करेक्ट आन्सर. सुमेश सर राईट करेक्ट आन्सर. शीतलताई करेक्ट आन्सर. ओके. यस, चेतनाताई करेक्ट आन्सर. नेक्स्ट का? बरोबर आहे. योगिताताई बरोबर आहे. यस सुमेश, बरोबर आहे. यस.
यस यस. सुप्रियाताई करेक्ट आन्सर. यस यस करेक्ट आन्सर. सुप्रियाताई बरोबर आहे. यस. श्रेयाताई किती वेळचं? श्रेयाताई किती वेळचं? तिसऱ्याचं. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. चला सांगू का पटकनी? चला पटकनी सांगू का? मला वाटतं गरज नाही का सांगू? सांगा सर. ओके. चलो. एका रांगेत प्राची प्रज्ञाच्या उजवीकडे आहे. प्राची प्रज्ञाच्या उजवीकडे आहे. बघा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, 14. ही प्राची आहे प्रज्ञाच्या उजवीकडे. समजा इकडे बघा. ही प्रज्ञा आहे. हा. प्रज्ञाच्या उजवीकडे 14व्या स्थानावर आहे. काय? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, 14. 14व्या स्थानी कोण आहे? प्राची. 14व्या. ठीक आहे. प्रज्ञा आणि प्राची यांच्या बरोबर मध्ये प्रीती आहे. प्रज्ञा आणि प्राचीच्या मध्ये कोण आहे? प्रीती आहे. मध्ये बरोबर. आता प्रीती कुठे येईल मग? हो का. इथं 4 आहे, इथं 5 आहे. हा. आणि हे 5. एक 6, ही 6. इथे ही कोण आहे आता? मध्ये बरोबर प्रीती आहे. ठीक आहे. इकडून 6, इकडून 6. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. प्रीती बरोबर मध्ये. प्रांजल आणि प्राचीच्या डावीकडे. प्रांजल प्राचीच्या डावीकडे 10व्या स्थानावर. ह्या काही प्राची इथं. त्याच्या इकडे कितव्या स्थानावर आहे प्रांजल? 10व्या स्थानावर. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. इथं कोण आहे? प्रांजल. ही प्रांजल आहे प्राचीच्या डावीकडे. डावीकडे. डावीकडे 10व्या स्थानावर आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. ओके. आता प्राची व प्रांजल यांच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत? प्राची आणि प्रांजल मध्ये किती विद्यार्थी आहेत? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9. योग्य पर्याय कोणता? 9. प्राची प्राची आणि प्रांजल मध्ये किती विद्यार्थी आहेत? 9 विद्यार्थी आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9. ओके. तर पुढचं उत्तर. प्रज्ञा व प्रांजल. प्रज्ञा व प्रांजल यांच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत? एक, दोन, तीन. एक, दोन, तीन. रांगेत कमीत कमी किती विद्यार्थी आहेत? मोजा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15. समजलं का रे सर्वांना? काय अडचण? चला, पुढचं घेऊ का? पुढचं घेऊ.
मला वाटत नाही थोडं येणार नाही. आपण लगे मी वेळ न घालवता सांगतो. हा, लक्ष द्या. हं? रांगेत कुलदीपचा डावीकडून 15वा क्रमांक आहे. डावीकडून. हं? बघा, डावीकडून 15वा क्रमांक आहे कुणाचा? कुलदीपचा. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15वा कुणाचा क्रमांक? कुलदीपचा आहे. हं? का 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके. आता पुढे बघा. तर उजवीकडून 13व्या क्रमांकावर ऐश्वर्या उभी आहे. 13व्या क्रमांकावर ऐश्वर्या उभी आहे. पण ह्या कुलदीपच्या इकडे संख्या आहे का नाही? रांग विद्यार्थी आहेत का? काय कल्पना आहे नाही. हं? बघा, तर उजवीकडून 13व्या क्रमांकावर ऐश्वर्या आहे. ऐश्वर्या इथं नाही घेता येणार. एक हा नंबर नाही, हा शेवट आहे का कुलदीप? असं काय सांगितले का? एकूण विद्यार्थी संख्या सांगितले का? एकूण एकूण विद्यार्थी संख्या सांगितलेली नाही. त्यामुळं हा विद्यार्थी शेवटचा नाही. आपण पुढच्या वाक्यावर जाऊ. ओके, काळजी करू नका. पुढच्या वाक्यावर जाऊ. दोघांच्या अगदी मधल्या क्रमांकावर श्लोक उभा आहे. आता ऐश्वर्या इथं कुठंतरी येईल, इकडं इथं इथं येईल. आणि ह्यांच्यामध्ये हा श्लोक मधल्या भागात आहे. म्हणजे ऐश्वर्या आणि कुलदीपच्या मध्ये कोण आहे? हा श्लोक आहे मधोमध. पण आता बघा पुढे जाऊ अजून. हा, जर श्लोकचा डावीकडून रांगेतील क्रमांक 10वा असेल, डावीकडून इकडून कितवा आहे? हा का 10वा आहे. हा का डावीकडून इकडून. हा, डावी ही बाजू आहे, उजवी ही बाजू आहे. डावीकडून कितवा क्रमांक आहे श्लोकचा? हा का श्लोक आहे. श्लोकचा 10वा क्रमांक आहे. आता आपण श्लोकचा डावीकडून क्रमांक कळालाय. आता वरच्या वाक्यावर जाऊ. हा, बघा आता आता क्लिअर होईल, काळजी करू नका. दोघांच्या अगदी मधल्या क्रमांकावर श्लोक आहे. कोण दोघांच्या मध्ये? कुलदीप आणि ऐश्वर्याच्या मध्ये. आता श्लोक हा मध्ये आहे कुणाच्या? ऐश्वर्या आणि कुलदीपच्या. मग आता मध्ये इकडं किती संख्या आहे बघू बरं. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. म्हणजे इथं कोण आहे? ऐश्वर्या आहे. येते का लक्षात? आपण अगोदर वरचं वाक्य झालं की डायरेक्ट खालच्या वाक्यावर आलो होतो आपण श्लोकच्या. श्लोक कितवा आहे? डावीकडून 10वा. त्याच्या वरचं वाक्य काय? दोघांच्या अगदी मधल्या क्रमांकावर श्लोक आहे. श्लोक इथं 10व्या क्रमांकावर असेल तर इकडं 5 आहेत. आता बघा, आता इकडे बघा, आता ऐका एक मिनिट, आता ऐका. हा, तर उजवीकडून 13व्या क्रमांकावर ऐश्वर्या आहे. आता ऐश्वर्या उजवीकडून 13वा क्रमांक बघू बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ए, इकडून मोजलं ना, फक्त उजवीकडून 11व्या क्रमांकावर यायला लागले. मग काय करायचं? वाढून 2. आता आता 2 वाढवले आपण. ओके, आता मोजतो मी. ऐश्वर्या 13व्या क्रमांकावर येते का? 2 वाढवले बरं का मी आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. म्हणजे 16 आणि 17 मी वाढवले बरं का आता. आता ऐश्वर्या उजवीकडून 13वी आली बघा. तर उजवीकडून 13व्या क्रमांकावर ऐश्वर्या उभी आहे. ओके, आता समजलं का रे?
असे काही उदाहरणं मुद्दामून बाउन्सर म्हणून पडतील आता क्रिकेटमध्ये. काही उदाहरणं मी बघितलेत काही परीक्षेमध्ये एकदम सिंपल आहेत, सोपं आहेत. डावीकडून एवढा क्रमांक आहे, उजवीकडून एवढा क्रमांक आहे, तर एकूण रांगेमध्ये किती संख्या. आता ती नशीब राहिलं. परंतु काही प्रश्न हे असे असतात. नाही, अंदाजे नाही घेतलं. पुन्हा एकदा सांगू का? पुन्हा एकदा सांगतो, ऐका. अंदाजे आपण काहीच घेतलं नाही. हं? बघा आता. हं? इकडे बघा आता. लक्षात घ्या. हा, अर्चनाताई तुमचा मी माईक ऑन केलेला आहे. अर्चनाताई, आर यू देअर? तुमचा माईक ऑन झालाय का? बघा, ठीक आहे. मी सांगतो हा. रांगेत कुलदीपचा डावीकडून 15वा क्रमांक आहे. हम्म. आता मी मोडून घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे. कोण आहे इथं? कुलदीप आहे. ते असं दिलेलं असतं. आता बघा, जर श्लोक डावीकडून रांगेतील क्रमांक 10वा असेल, श्लोकचा कितवा क्रमांक आहे? 10वा. हा का? डावीकडून हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा कुणाचा नंबर आहे? हा कोण आहे इथं? श्लोक आहे. ओके. आता आता वरचं वाक्य जवळ, दोघांच्या ऐश्वर्याच्या दोघांच्या अगदी मधल्या क्रमांकावर श्लोक उभा आहे. हा का? श्लोक इथं उभा आहे. आता मधल्या क्रमांकावर कुलदीप आणि ऐश्वर्याच्या. आता कुलदीप इकडे कितव्या क्रमांकावर आहे? किती आहे ती कुलदीपच्या इकडं? 1 2 3 4 5. आणि इकडं सुद्धा बघा, 1 2 3 4 5. म्हणजे 5व्या स्थानावर कोण आहे? ऐश्वर्या आहे. एवढं स्थान कळालं. आता 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 त्याच्या वरचं वाक्यावर जाऊ आता. बघा, सगळ्यात खालचं वाक्य, नंतर वरचं वाक्य, नंतर त्याच्या वरचं वाक्य. तर उजवीकडून 13व्या क्रमांकावर ऐश्वर्या आहे. आता उजवीकडून बघा बरं, 13व्या अक्षर 13व्या ह्याच्यावर आहे का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ऐश्वर्या 11वर यायला लागली. मग आपल्याला काय करावं लागल? 2 वाढवावं लागल. झालं आता 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथपर्यंत समजलं का? अर्चनाताई कळालं का? अर्चनाताई, अर्चनाताई, रिप्लाय द्या. तर का पहिलं वाक्य आणि शेवटचं वाक्य नव्हतं सुरू केलं, शेवटच्या वाक्यापासून सुरुवात केली आपण. नंतर त्याच्या वरचं वाक्य, नंतर त्याच्या वरचं वाक्य. मुद्दाम तुम्हाला टाइम पास करण्यासाठी, तुमचा वेळ घालावा म्हणून अशी उदाहरणं देतात ते. 15 नंतर 2 मुद्दाम कशामुळे घेतले? हो का? इथपासून घेतलं तर ऐश्वर्या 11वी यायला लागली ना. 15व्या पासून ऐश्वर्या किती यायला लागली? 11वी.
मग आपण 2 वाढवायचे. आता 13वी यायला लागली. मग आता विद्यार्थी संख्या किती झाली? 16 आणि 17. 15व्यापासून मोजली ऐश्वर्या तर कितवी यायला लागली? नाही नाही नाही, ओळखायचं काही नाही, आपल्याला सोडवावं लागल, पुढं जावं लागल. असं काय ओळखायचं काही वेगळं सूत्र नाही. काजलताई तसं सूत्र नाही. लक्षात घ्या, कोणत्याही परीक्षेमध्ये 40% प्रश्न सोपे असतात, 60% प्रश्न सोपे असतात, 40% अवघड असतात. हे पट 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 सोडवता आले पाहिजेत. 40% वेळ जाणार आहे, 40% ते 30% तुम्हाला सोडवता येतील, आणि 10% तुम्हाला म्हणजे फारच अवघड जाते नंतर. कारण की आपल्याला वेळ किती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. प्रश्न 200 आहेत. हॅलो. हा बोला. हा सर, रेग्युलर एक्झाम्पल आपण फर्स्ट सेंटेन्स नंतर सेकंड थर्ड असं सॉल्व्ह करत जातो. पण आता हे एक्झाम्पल पहिलं सेंटेन्स आहे नंतर लास्टचं घ्यायचंय. मग हे कसं हो, ओळखायचं की असं वेगळ्या प्रकारचं आहे असं? नाही आता ऐका बघा, पहिलं वाक्य तुम्ही कसं आहे सहज करू शकता, हा. लिहू शकता तुम्ही. ओके. येस. तर उजवीकडून 13व्या क्रमांकावर ऐश्वर्या उभी आहे. आता हा. उजवीकडलं ही लास्ट कुठं आहे? आपल्याला म्हणलेत का तसं काही हा, नाही ना लास्ट म्हणले. नंबर दिला नाही. हा. हा, एकूण जर दिला असतं ना तर कळालं असतं. ओके ओके, कळलं कळलं हा, सर. मग आता ऐकून आता, पण आता आपण काय करू, दोघांच्या अगदी मधल्या क्रमांकावर श्लोक उभी आहे. आता ऐश्वर्या आपल्याला कळाली नाही, मग हम्म. श्लोक बी मधल्या ह्याच्यावर घेता येणार नाही. मग येस. श्लोक बद्दल क्लिअर वाक्य दिलंय बघा, काय दिलंय? जर श्लोकचा डावीकडून रांगेतील क्रमांक 10वा असेल. क्लिअर आहे? हो. एकदम क्लिअर आहे, काही अडचण नाही. मग श्लोक हम्म. घेतला, श्लोक हा येस. मधोमध आहे. मग हम्म. कुलदीप आणि ऐश्वर्या ठरवली. मग ऐश्वर्याचा नंबर ठरवला, 13वी आहे का? नाही, 15 पासून इकडे मोजलं की 11वच यायला लागले, म्हणून 2 वाढवायचे. ओके, समजलं का? राम सर, गजानन सर, रेडी आहेत का? गजानन सर रेडी रेडी आहेत का? राम सर रेडी आहेत का? कुणीच नाही सध्या. चला, चला मी आता एक तयार करतो. एक उदाहरण. हा रेडी सर, गजानन सर. आले असतील गजानन सर, त्यांना पोस्ट करायला पाहिजे की सर मी करतो. हा हा हा, आले तर गजानन गजानन सर. सर रेडी आहेत म्हणून आलाय, मेसेज आलाय. यस यस, त्यांना को होस्ट केलंय मी. येस डन. गजानन सर तुम्हाला को होस्ट केलंय, तुमचं माईक चालू करा. 2 मिनिटानंतर स्पॉटलाईट करतो. ओके.
सुहास सर माईक चालू करा एकदा. केलं सर, चालू केलं. ओके ओके, तुमचं झालं सांगा आम्हाला. झालंय सर माझं. बर, मग त्यांना स्पॉटलाइट करतो गजानन सरला. ओके येस येस येस. ओके. ओके, रिपीट अप गजानन सर. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांना मी पुनश्च एकदा प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आय थिंक ऑल आर प्रेझेंट. ओके. से गुड इव्हनिंग. म्हणजे मला समजतं कोण कोण आलंय. बरेच विद्यार्थी आहेत आज. ओके, गुड इव्हनिंग. चला, आज थोडं इंटरेस्टिंग शिकणार आहोत आपण. त्याचं कारण असं आहे की लसावी आणि मसावी हा गेली चार लेक्चर मध्ये आपण लसावी आणि मसावी पाहत आहोत. परंतु लसावी आणि मसावी पाहत आहेत. आज त्याच्यावरचे काही वेगळ्या पद्धतीचे गणित जे की आपल्या टेट मध्ये विचारले जाऊ शकतात. तर ते कसे? कारण बघा, तुम्हाला साधा आणि सरळ प्रश्न टेट मध्ये विचारला जाणार नाही. कारण ही परीक्षा ही चाळणी परीक्षा असते. याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेतून बाद व्हावे अशीच परीक्षा तयार करणाऱ्याची किंवा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्याची मानसिकता असते. त्यामुळे प्रश्न सरळ विचारला जाणार नाही. प्रश्न फिरून विचारला जाईल, गुगली टाकली जाईल. तर ती गुगली आपल्याला समजली पाहिजे. त्याच्यासाठी हा प्रश्न आहे. आपण डायरेक्टली प्रश्नाकडे पाहू. तर बघा, प्रश्न काय आहे. सर्वांना बोर्ड व्यवस्थित दिसतोय? माझा आवाज व्यवस्थित येतोय? बोर्ड दिसणे आणि आवाज व्यवस्थित असणे हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा, 3 बेल्स म्हणजे घंटा. 3 बेल्स अनुक्रमे दर 12, 15 आणि 20 सेकंदांनी वाजतात. जर सुरुवातीला 10 वाजता त्या तिन्ही बेल्स एकत्र वाजल्या असतील तर 11 वाजेपर्यंत त्या बेल्स किती वेळा एकत्र वाजतील? आता हे जे प्रश्न असतात हे याच्यामध्ये काही लॉजिक लावतात. ते कधी सिग्नल असेल, कधी बेल असेल, कधी काही असेल. पण याच्यामध्ये कॉमन काही गोष्टी आहेत. एक, याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी, जास्तीत जास्त किंवा एकत्र या अशा गोष्टी असणार आहेत. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये लसावी शक्यतो लसावी म्हणजे या 10 गणितामधल्या 7 गणितामध्ये लसावी काढण्यासाठी सांगितलेलं असतं. परंतु ते आपल्याला कळायला पाहिजे. आता हे गणित पहा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 3 बेल्स आहेत. त्या 3 बेल दर 12 सेकंदानंतर म्हणजे पहिली बेल जी आहे ती 12 सेकंदानंतर वाजते, दुसरी जी आहे ती 15 सेकंदानंतर वाजते, तिसरी बेल जी आहे ती 20 सेकंदानंतर वाजते. म्हणजे याचा अर्थ की एक बेल वाजल्यानंतर सर्व जर 12-12 सेकंदानं वाजल्या तर कॉमनली त्यांचा एकच टाइम असेल. पण नाही, प्रत्येकाचा टाइम वेगवेगळा आहे, 12, 15, 20. मग आपल्याला काय करायचं आहे, त्या कॉमनली एकदा कधी वाजतात हे पाहायचं आहे. आता एकदा कधी वाजल्या, सुरुवातीला 10 वाजता वाजले. आता सुरुवातीला 10 वाजता वाजल्यानंतर पुन्हा त्या वेगवेगळ्या टायमाला वाजणार आहे. आता एकत्र तिन्ही बेल्स एकत्र कधी वाजतील याच्यासाठी आपल्याला तिघांचा आपण लसावी काढावा लागेल. तिन्ही बेल्स एकत्र कधी वाजतात याच्यासाठी लसावी काढावा लागेल. कशाचा? या तिन्ही संख्येचा लसावी काढावा लागेल. कसा ते पहा. आणि खाली पर्याय दिलेले आहे. 30 आणि पुढे काय सांगितलेलं आहे, 11 वाजेपर्यंत, 10 ते 11 या एका तासामध्ये म्हणजे 60 सेकंद, 60 मिनिटांमध्ये त्या किती वेळेस रिपीट होणार आहेत एकत्र? तर 30 वेळा होणार आहे, 60 वेळा होणार आहे, 31 वेळेस होणार आहे का 61 वेळेस होणार आहे, असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न पाहिल्यानंतर थोडस अवघड वाटतो, परंतु आपण सोडवायला गेल्यानंतर जे लसावी आणि मसावीचे नियम आहेत त्याच पद्धतीने आपण सोडवायला गेलं तर काहीही प्रॉब्लेम नाही. बिनधास्तपणे याचं 100% उत्तर मिळतं, कन्फ्यूज न होता. फक्त आपल्याला प्रोसेस फॉलो करायच्या आहेत. कशा त्या पहा. बरं, इथं काय सांगितलेलं आहे, बाकी जास्त डोकं लावायचं नाहीये. इथं आपल्याला LCM
किंवा लसावी काढायचा आहे. कशाचा लसावी काढायचा आहे? 12, 15 आणि 20 चा. आता लसावी काढणं तर आपल्याला साधं सोपी गोष्ट आहे. कसा? 12, 15 आणि 20 अशा पद्धतीने आपण आखणी करून घेऊ. चला तुम्ही पण काढा, तुम्ही पण माझ्या बरोबर गणित केलं तर काही हरकत नाही. ओके, व्हेरी गुड. तर याच्यामध्ये कॉमनली कशाने भाग जातो? तर कॉमनली याला 3 न भाग जातो. 3 चौक 12, 3 5 15 आणि 20 ला भाग जात नाही. हा, 20 ला भाग जात नाही. आपल्याला लसावीच काढायचा आहे. कॉमनली भाग नाही जात तरी ठीक आहे. या दोन संख्येला भाग जातो. आता याला भाग जात नाही पण या दोन संख्येला भाग जातो. 2 ने भाग जातो. 2 दुनी 4, 5 दशांश तसे आणि 1 नाही ठीक आहे 10 किंवा डायरेक्टली 5 न पण भाग जाऊ शकतो. दोन संख्येला भाग घालायचा. 4 दशांश तसे ठेवले. 5 1 5 आणि 5 20. तर 4 ला कॉमन 4 न जर भाग घातला 4 1 4 1 1 म्हणजे खालच्या रचनेमध्ये 1 1 आला. आता आपल्याला काय करायचं आहे? या बाजूचे जे अंक आहेत या अंकांची गुणाकार करायचा आहे. LCM बरोबर 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 4. 3 5 15 15 चौक 60 60. आता इकडे लक्ष द्या. हे गणित इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये याच्यामध्ये, कारण तुम्हाला लसावी काढता येतो. पण थोडस थांबा. आता इंटरेस्टिंग काय आहे? 12 15 20 याचं युनिट काय आहे? युनिट आहे सेकंद. युनिट काय आहे? सेकंद. सेकंद. ओके. आता याचं सेकंद युनिट असेल तर हे 60 काय झाले? सेकंद. आता 60 सेकंद झाले म्हणजे 1 मिनिट झाला. बरोबर आहे? समजून घ्या. 60 सेकंद झाला. 60 सेकंद म्हणजे काय? 1 मिनिट झाला. म्हणजे 12 15 20 सेकंदानंतर वाजणाऱ्या बेल ह्या 1 मिनिटानंतर पुन्हा एकत्र वाजतात. म्हणजे आपल्याला प्रत्येक 1 मिनिटानंतर ह्या बेल पुन्हा एकत्र वाजणार आहे. बरोबर आहे? आता 10 ते 11 याच्यामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. एका मिनिटाला त्या बेल रिपीट होणार आहेत, एकत्र वाजणार आहेत. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ 60 वेळा झाला. पण मी तुम्हाला पहिल्या सुरूच काय प्रश्न म्हणलं आहे, असा सरळ प्रश्न विचारला जात नाही. आता बघा, म्हणजे 1 मिनिटाला एक बेल 1 मिनिटाला एकत्र वाजतात म्हणजे 60 वेळा झाला. 60 वेळा एकत्र वाजतात. म्हणजे 10 पासून 11 पर्यंत 60 वेळा वाजणार आहेत. परंतु 10 वाजता एकत्र एक वाजली ना, म्हणजे 10 ची बेल कन्सिडर करायची, 11 ची बेल पण कन्सिडर करायची, म्हणून +1 करायचं. म्हणून इथं झाला 61. किती वेळा झाल्या? 61 वेळा. हे थोडंसं शेवटचं लॉजिक सुद्धा महत्वाचं आहे, कारण आपल्याला इथं 60 पण दिलेलं आहे आणि 61 पण दिलेलं आहे. हे दोन्हीही ऑप्शन्स जवळजवळ सारखेच असतात. कधीही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये 4 ऑप्शन मधले 2 ऑप्शन कधीही बरोबर असतात आणि 2 ऑप्शन कधीही चुकीचे असतात. परंतु जे 2 बरोबर असतात ते 2 एवढे क्लोज असतात की आपल्याला येस नो करण्यामध्येच वेळ जातो. असं बऱ्याच वेळेस होतं. तुम्हाला एक साधा प्रश्न सांगतो. गेल्या टेट परीक्षेमध्ये आला होता. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? मला याच्यामध्ये हा दुसऱ्या इतिहासाचा प्रश्न आहे, परंतु कोणाला माहित असलं तर मला पटकन उत्तर द्या. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर याचा हा बघा, चेतनाराम सुभाषचंद्र बोस. विशाल सर सुभाषचंद्र बोस. आता तुम्हाला सांगतो, आता याच्या पुढे जे जे उत्तर देणार आहे सगळे सुभाषचंद्र बोस देणार आहेत, पण सुभाषचंद्र बोस उत्तर चुकीचं आहे. त्याचं उत्तर आहे रासबिहारी बोस. तुम्ही गुगल टाकून सर्च करू शकता. आता असं का? त्याचं कारणच ते आहे की ह्या परीक्षा ह्या तुमचा माइंड चेक करण्यासाठी गेलेल्या असतात. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्टली वाटतं
आझाद हिंद सेना आहे का? मग सुभाषचंद्र बोस आहे तर नाही, सुभाषचंद्र बोस नाहीये, त्याचं उत्तर आहे रास बिहारी बोस. तुम्ही गुगलला सर्च करू शकता. त्यामुळे आता हे जे 60 आणि 61 ह्या दोन्ही मध्ये उत्तर थोडंसं कन्फ्युज आहे, कारण 60 पण येऊ शकतं. साधं कॉमन विचार आहे, 10 आणि 11 मध्ये 60 मिनिटं असतात. 60 मिनिटं एका मिनिटाला एक वेळेस वाजती, म्हणजे 60 झाले तर 60 आपण पटकन टिक करतो. नाही, थोडासा विचार करा. +1 करावे लागेल, कारण पहिली बेल एकत्र झालेली आहे पहिली बेल पासून. ओके, हा एक का ऍड करायचं. ओके, चल ते पण सांगतो मी तुम्हाला. एक का ऍड करायचा हे बाकी समजलं ना तुम्हाला? आता इकडे लक्ष द्या. एक का, तर पहिली बेल वाजली 10 वाजून, पहिली बेल वाजली 10 वाजता, दुसरी वाजली 10 वाजून 1 मिनिटाला, तिसरी वाजली 10 वाजून 2 मिनिटाला, ही तिसरी बेल 4. बरोबर आहे? इथं बघा, इथं फरक येतो. आता शेवटची समजा बेल, शेवटची समजा 10 वाजून 59 मिनिटाला किती बेल वाजणार आहे? 60वी बेल वाजणार आहे. 10 वाजून 60 मिनिटाला 61वी बेल वाजणार आहे. हे समजलं पाहिजे. बघा, हे नीट समजलं का? कारण इथं एकत्र वाजतायत त्या, आणि 10 वाजून 60 मिनिटं याचाच अर्थ आहे 11 वाजणे. बरोबर आहे? म्हणून ह्या 61 होणार आहेत, 60 नाही. क्लिअर? समजलं का सांगा? आणि सुभाषचंद्र बोसचा पण प्रश्न लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे की असे प्रश्न विचारले जात नाहीत. तुम्हाला माहित असलेलं उत्तर ते विचारत नाहीत, तुम्हाला माहित नसलेलंच उत्तर विचारतात. ओके, समजलं सर्वांना हा प्रश्न? जायचं पुढं? इंटरेस्टिंग आहे ना? हा प्रश्न कधीही स्किप करायचा नाही. याचं उत्तर एकदम सिंपल असतं, पण लॉजिक आहे. ओके, चला चला, समजलं नाही पुढे जायला आपल्याला? तर आता पुढचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडस गणित करायचं आहे. असाच प्रश्न आहे, फक्त थोडासा तुम्हाला मलाच म्हणतो. कधी बेल असेल, कधी सिग्नल असेल, कधी फेरी असेल, कधी काही असेल, पण लॉजिक एकच, ते म्हणजे लसावी काढणे. थोडा वेळ लागेल मला लिहायला, परंतु ठीक आहे. प्रश्न दुसरा आहे, सदाशिव पेठेतील तीन सिग्नल, सदाशिव पेठेतील 3 सिग्नल अनुक्रमे 48, 72 आणि 96 सेकंदांनी लाल रंग दर्शवतात. लाल रंग दर्शवतात. सकाळी 9 वाजता, सकाळी 9 वाजता त्यांनी किंवा त्या तिघांनी लाल रंग दर्शवला. तर पुन्हा
किती वाजता ते तिन्ही सिग्नल लाल रंग दर्शवतील. पर्याय पण देतो मी तुम्हाला. एक आहे 9, 4, 2, दुसरा आहे 9, 3 आहे 4 आहे. एकदा प्रश्न नीट वाचा. मगाच्या सारखाच प्रश्न आहे, अवघड नाहीये. बघ, सदाशिवपेठ. आता सदाशिवपेठ का? सदाशिवपेठ ही एमपीएससीच्या पोरांना हमखास माहित असलेली गोष्ट. पुण्यामधील एबीसी चौक, जो आप्पा बळवंत चौक आहे त्या जवळचा एरिया, फर्ग्युसन कॉलेज वगैरे, हा सदाशिवपेठ आहे. तिथं खूप सारे सिग्नल असतात, त्याच्यामुळं कदाचित असेल हे. पण सदाशिवपेठ हे सर्वांना कॉमनली माहित असेल, एमपीएससीच्या पोरांना जास्तीत जास्त माहित असेल. तर सदाशिवपेठेतील 3 सिग्नल अनुक्रमे 48 सेकंदानंतर, 72 सेकंदानंतर आणि 96 सेकंदानंतर लाल रंग दर्शवतात. सकाळी 9 वाजता त्या तिघांनी लाल रंग दर्शवला, एकत्र लाल रंग दर्शवला. तर पुन्हा किती वाजता ते तिन्ही सिग्नल लाल रंग दर्शवतील? आता तिन्ही सिग्नल म्हणजे 3 वेगवेगळे सिग्नल आहेत. तुम्ही म्हणतात सर एकाच ह्याच्यावर तर 3 बल्ब वेगवेगळे असतात, तसं नाही. 3 सिग्नल, वेगवेगळे 3 सिग्नल आहेत, जवळजवळच आहेत ते. तुम्ही कधी जर पुण्याच्या शनिवार वाडा ते स्वारगेट याच्यामध्ये जर गेला असाल तर प्रत्येक 200 मीटरवर सिग्नल आहे, जर बघितलं असेल आहे. तर याचं उत्तर या तिन्ही याच्यामध्ये ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. कोण हे पाहायचं आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला? कोणत्याही 3 संख्या असो, 4 संख्या असो, 5 संख्या असो, त्याचा लसावी काढायचा आणि मसावी पण काढायचा. लसावी मग 48, 72 आणि 96 याचा लसावी मसावी काढा. लसावी काढा. 48, 72, 96. पटकन लसावी काढणं सोपं आहे का नाही? हा, बरोबर. अमोघ सर बरोबर. श्रेया मॅम चुकलं. श्रेया मॅम 24 उत्तर चुक आहे. हा बरोबर, आता बरोबर आहे. ओके, गुड. मग हे 288 काढून दाखवू का गरज नाहीये? हा, एस से ओके, ठीक आहे. बर, आपण डायरेक्टली भाग करू. 1248, 72 आणि 12, 4, 6, 8. आणि 2 न भाग घालू. 1, 3, 2. तर लसावीसाठी संख्या येतात. लसावीसाठी संख्या येतात 12, 2, 2, 3 आणि 2. आणि लसावी येतो 288. तर इतकं कॅल्क्युलेशन करत बसत नाही, फक्त हे तुम्हाला माहित आहे. मसावी बरोबर आहे, लसावी बरोबर. आपल्याला लसावीचं काम आहे. आता एक समजून घ्या, 288 सेकंद आहे. 288 सेकंद आहे, तर मिनिट किती होतील? आता बघा, आपल्याला मिनिट पाहिजे. आता हे थोडस समजून घ्या. 288 चे मिनिट कसे कन्वर्ट करायचे? सिंपल आहे. 288 ला 60 न भाग झाला, कितीचा भाग बसतो? 4 चा भाग बसतो. 6 × 24, 240. खाली उरले 8 आणि 4. ओके. आता याचं इंटरप्रिटेशन काय करायचं आपल्याला?
इंटरप्रिटेशन असं करणार की 4 जे आहेत ते मिनिट आहेत आणि 48 आहेत ते सेकंद आहेत. याचा अर्थ असा आहे की 4 मिनिटे आणि 48 सेकंदानंतर ते सिग्नल पुन्हा रेड होतं. बघा बघा 288 आलं आपलं उत्तर. 288 काय आहे? सेकंद आहे. 288 ला आपण मिनिटामध्ये कन्वर्ट केलं. 288 ला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 7 न भाग घालावा लागेल. 7 न भागाला उत्तर आलं 4. 4 मिनिटे आलं पण बाकी राहिले 48. 48 सेकंद राहिले. बरोबर आहे. म्हणजे 4 मिनिटे आणि 48 सेकंदानंतर सिग्नल पुन्हा रेड होतो. इतकं आपल्याला कळालं. आता प्रश्नाकडे चला. प्रश्नामध्ये ऑप्शन आहेत इथं. 9 वाजता हे तेच सिग्नल रेड झाले. 9 वाजता 9 वाजता हा तास आहे, मिनिट आहे आणि सेकंद आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 मिनिटं आणि 48 सेकंद प्लस करायचे आहेत. 4 मिनिटं म्हणजे 48 सेकंद आणि 4 मिनिटं आणि हे 0. इथं आलं 8 4 4 0 9. ऑप्शन क्रमांक 1. बरं, याच्यात काही कन्फ्युजन आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? सांगा. सर इथं कळालं नाही, काही प्रॉब्लेम आहे सर, मला हे समजलंच नाही, असं काही असेल तर सांगा. परत सांगा. ओके, परत सांगा. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. सदाशिव पेठेतील 3 सिग्नल अनुक्रमे 48 72 आणि 96 सेकंदांनी लाल होतात. 9 वाजता ते तिन्ही लाल रंग दर्शवतात. तर पुन्हा किती वाजता ते तिन्ही सिग्नल्स लाल रंग दर्शवतील? हे असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये 48 72 आणि 96, 48 72 आणि 96 याचा आपल्याला लसावी काढायचा आहे. याचा लसावी आपण काढलो. लसावी काढण्याचं प्रोसिजर तुम्हाला माहिती. लसावी काढल्यानंतर आला 288. आता 288 सेकंदाला आपल्याला ज्यावेळेस मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं त्यावेळेस येतात 4 मिनिटे आणि 48 सेकंद. आता हे 4 मिनिटं 48 सेकंद कसं आलं त्याच्यासाठी तुम्हाला 288 ला 60 न भागावं लागेल. 60 न का भागायचं? कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात म्हणून. हे 60 सेकंद आहेत. या 288 सेकंदाला भागलं, उत्तर आलं 4. 4 काय आहेत? मिनिटे. आणि बाकी उरली 48. 48 काय आहे? सेकंद. 4 मिनिटं 48 सेकंद हा टाइम आहे ज्याच्यामध्ये ते सिग्नल पुन्हा रेड होतात. 4 मिनिटं 48 सेकंदानंतर. मग ते जर 9 वाजता रेड झाले होते तर पुन्हा किती वाजता ते रेड होतील? तर 4 मिनिटं आणि 48 सेकंद. 9 नंतर 4 मिनिटं आणि 48 सेकंद म्हणजे 9 वाजून 4 मिनिटं आणि 48 सेकंदानंतर पुन्हा ते रेड झाले. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. बघा, सर्व सांगितलं आहे. आणखी कोणाला काही कन्फ्युजन आहे का? उत्तर कसे? उत्तर कसे म्हणजे बघा, 9 वाजता ते एकत्र होत आहेत. तर त्याच्यानंतर ते पुन्हा कधी एकत्र येत आहेत? तर 4 मिनिटं आणि 48 सेकंदानंतर. म्हणून 9 वाजून 4 मिनिटं 48 सेकंदानंतर ते पुन्हा रेड होणार आहे. प्रश्नामध्ये तर विचारलं पुन्हा ते कधी रेड होतील ते. काय म्हणतायत? घ्यायचे. कोणाला काही कन्फ्युजन आहे का तर विचारा. मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल, शुद्ध आपल्या मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल. चल पटकन. काय जर मी म्हणताय समजलं. बरं, आणखी कोणी आहे का ज्याला समजलं नाही? बघा, हे थोडेसे या गणिताची काठिण्य पातळी हार्ड आहे, तर असेच गणित येणार आहे हे लक्षात ठेवा.
म्हणून हे समजलं का बघ. ठीक आहे, हे हे पॉज करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. जर समजलंच नाही तर पुन्हा मला हे करा. ठीक आहे, ओके. चला आता आणखी एक. आणि सर्वांना एक पुनश्च एकदा विनंती आहे, गणिताचा सराव करा. प्रत्येक तुमच्या जवळ गणिताची पुस्तकं अवेलेबल असतील. 5वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, तुमचं रेग्युलर जे पुस्तक असेल, तुम्ही टेट साठी घेतलेला पुस्तक असेल, कोणतंही पुस्तक असू द्या. ओके, सचिन ढवळे सरांचं असेल, कोणतंही पुस्तक असेल, तर ते पुस्तकामधले जे गणित दिलेले आहेत ते तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करा. कन्व्हर्ट करताना काय केले, कन्व्हर्ट करताना काय केलं. 288 सेकंद आहेत, याला आपल्याला मिनिटांमध्ये कन्व्हर्ट करायचंय. तर बघा, 1 मिनिट, 1 मिनिट बरोबर किती असतात, 60 सेकंद असतात. बरोबर, मग हे 288 सेकंद आहेत, याला जर मिनिटांमध्ये कन्व्हर्ट करायचं, मग 60 भागावं लागेल ना. 60 भागला आपण, 4चा भाग बसला 240चा, 24. उत्तर किती आलं, हे 0 आणि हे 48. हे 48 सेकंद राहिलेत ना. पूर्ण भाग कितीचा गेला, 4चा, म्हणजे 4 मिनिटं आणि 48 सेकंद. याच्या असं कन्वर्ट केला, 4 मिनिटं आणि 48 सेकंद, आणि 9 नंतर पुढच्या 4 मिनिटं 48 सेकंदानंतर ते पुन्हा एकत्र आले, एकत्र रेट झाले. आता कन्वर्ट कसं केलं समजलं का. कन्वर्ट करायची पद्धत अशीच. ओके, स्वागत. आणि बघा, पहिला तास असेल, तिसरा तास असेल, 5वा तास असेल, प्रत्येकामध्ये काठिण्य पातळी ही वाढत जाणार आहे. आपल्याला पण आपला माइंडसेट असा करा की आपल्याला कठीणाकडे जायचं आहे, त्याच्यामुळे रोज काहीतरी अवघड पण शिकवलं जाईलच. त्याच्यामुळं प्रॅक्टिस करा, अवघड आहे ते पण प्रॅक्टिस करा. काही येत नसेल तर विचारा. आता मी काय करू शकतो, मी जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे गणित सॉल्व्ह करून देऊ शकतो. पण शेवटी गणित तुम्हाला सॉल्व्ह करायचे, परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. जेवढं शक्य आहे तेवढं मी ज्ञान देण्याचा प्रयत्न करीन, पण शेवटी जसं म्हणतात ना, तुम्हालाच पोहायचं आहे, तुम्हालाच परीक्षा द्यायची आहे. त्याच्यामुळं आम्ही मार्गदर्शन करू, पण अभ्यास तुम्हालाच करायचा. चला पुढचा इंटरेस्टिंग आहे हे पण. लसावी मसावी अशा पद्धतीचे प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 3, ए बी व सी तीन मित्र एका वर्तुळाकृती, 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी एक फेरी एक फेरी अनुक्रमे 12 सेकंद, 18 सेकंद आणि 20 सेकंद पूर्ण करतात. तर किती मिनिटांनी किती मिनिटांनी
मिनिटानंतर किती मिनिटानंतर ते तिघे पुन्हा आरंभ बिंदू जवळ भेटते. आता असा प्रश्न, त्याचे पर्याय जर पाहिजे असेल तर 3 दिलेला आहे, 5 दिलेला आहे, 3, 5, 6 आणि 9 असा दिलेला आहे. आता हे समजून घ्या, गणित समजून घ्या. एबीसी हे 3 मित्र आहेत, ते एका वर्तुळाकार मैदानाभोवती. गुड. आता जे उत्तर दिलं ते बरोबर आहे. व्हेरी गुड. ज्यांनी कोणी उत्तर दिलं ते, मी नाव नाही बघितलं. हा, एबीसी हे 3 मित्र एका वर्तुळाकार मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात. तर 3 मिनिटांनंतर ते तिघे पुन्हा आरंभ बिंदू जवळ किती मिनिटानंतर ते आरंभ बिंदू जवळ पुन्हा भेटतील. आता एक बघा, आता हे वर्तुळाकार रिंगण आहे, समजा मैदान आहे. ओके, आता हे आरंभ बिंदू आहे, स्टार्टिंग पॉइंट आहे, आरंभ बिंदू. आता इथं एक जण आहे, इथं एक जण आहे आणि इथं एक जण आहे. समजा हे तिघ जण, याला वेळ लागतोय 12 सेकंद, याला 18 सेकंद आणि याला 20 सेकंद. आता हे एक फेरी पूर्ण करण्यासाठी याला 12 सेकंद लागतात. मग हे असं हे पूर्ण किती वेळानंतर ते तिघ एकत्र भेटतील? तर प्रत्येकाचा टायमिंग वेगवेगळा आहे. मग हा 12 सेकंदात तिथं येणार आहे, 18 सेकंदात तिथं येणार आहे, हा 20 सेकंदात तिथं येणार आहे. म्हणजे ते एकत्र पहिल्या वेळेस येणार आहे का नाही, अशा बऱ्याच फेऱ्या माराव्या लागतील, त्यावेळेस ते एकत्र येणार आहे. तर आपल्याला ते विचारलं आहे की किती मिनिटानंतर ते एकत्र येणार आहे. किती मिनिटानंतर. सेकंदानंतर विचारलं तर उत्तर वेगळं आहे, मिनिटानंतर विचारलं तर उत्तर वेगळं आहे. वेगळं म्हणजे इथं पर्याय वेगळे असते फक्त, बाकी काही नाही. चला, बऱ्याच जणांचे उत्तर येत आहेत, चांगली गोष्ट आहे. हे समजलं ना? प्रश्न समजून घ्या अगोदर, प्रश्न काय आहे. हा, उत्तर बरेच येत आहेत, मी शॉर्टकट मध्ये समजावून सांगतो. त्याच्यामध्ये 12, 18 आणि 20 चा आपल्याला लसावी काढायचा आहे. 2 न भाग जातो, 5 दुनी 12, 9 दुनी 18, 10. पुन्हा 3 न भाग जातो, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 10 जसे असते. पुन्हा 2 न भाग जातो, 2 1 2, 3 जसे असते 5. आता हे जे खालचे आहेत, खालच्याचा गुणाकार करा. लसावी बरोबर हे 2 3 2 इकडचे आले, इकडचे पण घ्यायचे. एक घेतला तरी चालतंय, नाही घेतला तरी चालतो, कारण एकची किंमत सेमच राहणार आहे. त्याचं कॅल्क्युलेशन आता बघा, 2 6 6 दोन्ही 12, 12 म्हणजे 60 आणि 60 त्रिक 180, म्हणजे उत्तर आलं 180 सेकंद. 180 सेकंद. पण आता 180 सेकंद हे उत्तर आलं, पण पर्यायामध्ये हे उत्तरच नाही. हा, म्हणून लक्षात ठेवा 180 सेकंद आहेत, याचा अर्थ याला जर मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर 180 भागिले 60, कारण 60 मिनिटाचं 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो, 3 चा भाग असतो, बरोबर. म्हणजे काय, 3 झाले मिनिटे, 3 मिनिटे म्हणजे ऑप्शन 1. ओके, मस्त आहे ना, हे इंटरेस्टिंग आहे आणि सॉल्व्ह पण होत आहे. हे किती मोठं गणित असू द्या, किती कोणत्याही पद्धतीचे असू द्या, मी तुम्हाला मागास म्हणलं, घंटा असू द्या, सिग्नल असू द्या, हे वर्तुळाकार फेऱ्या असू द्या, काही असू द्या.
वर्तुळाकार फेऱ्या असू द्या, काहीही प्रॉब्लेम नाही. उत्तर आपल्याला लसावी समजावून सांगा. ओके ओके, इकडे लक्ष द्या. बघा, इथं आपल्याला कॉमन कशाने भाग जातो हे पाहायचं आहे. याला कॉमन 2 न भाग जातो 12, 12ला 2 न भाग गेला उत्तर आलं 6, 18ला 2 न भाग गेला उत्तर आलं 9, 20ला 2 न भाग गेला उत्तर आलं 10. आता पुढं पण 6 आणि 9ला कॉमनली 3 न भाग जातो, दोघांना 3 न भाग जातो, म्हणजे 3चा भाग घातला, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, आणि 10ला भाग घातला म्हणून 10 जशाच तसं. आता इथं भाग कसा घालायचा आहे आपल्याला. बघा, इथून कॉमन भाग जात नाही ना, आपल्याला इथंच उत्तर स्टॉप करता येतं. हे 2 घ्यायचे आणि हे 3चा गुणाकार करायचा, तसं पण चालतं. पण आपल्याला जर एकाच बाजूचे घ्यायचे असतील किंवा जोपर्यंत भाग जातो, कारण 2 संख्येला जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत असावी म्हणजे भागाकार घालायचा असतो. आता या दोघांना भाग जातो म्हणून इथं भाग घातला, 2 न पुन्हा याला आणि याला भाग जातो, बे एक बे आणि बे पंचे 10, 3 चा भागच जात नाही. मग हे जी संख्या आहे ही संख्या आणि ही संख्या हे एल शेप मध्ये लसावी असतो. एल शेप मधल्या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा. बघा, हे 2 इथं आले, 3 इथं आले, हे 2 इथं आले, इथला 1 इथं आला, इथले 3 इथं आले आणि इथला 5 इथं आला. या सगळ्यांचा गुणाकार करा, 180 येतो. ओके, यालाच लसावी म्हणतात. समजलं का? सुधीर सर आहेत मे बी, किंवा जर लसावी समजला नसेल तर याच्या मागचा व्हिडिओ पहा. ओके, सोपं आहे कारण हे डिस्क्राईब केलेलं आहे डीप मध्ये आपण. ठीक आहे, चल. ओके, हे समजलं का हे गणित? त्याच्यात काही अवघड आलं का, अवघड वाटलं का तुम्हाला? बघा, सगळ्या टाईपचे गणित शक्यतो घेण्याचा प्रयत्न करत आहे मी. ओके, चला. आता पुढचं आहे आणखी इंटरेस्टिंग. मोठा आहे थोडंसं गणित, पण असे प्रश्न येतात. म्हणून काय असतं, आपल्या टेटच्या परीक्षेमध्ये प्रश्न मोठा करण्याचा प्रयत्न ह्या IBPS न केलेला आहे. 2 ओळीत प्रश्नच नाही, एक पूर्ण. तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन परीक्षा होणार असं दिसतंय, ऑनलाईन परीक्षा असताना तुम्ही ज्यावेळेस त्या कम्प्युटरवर बसता ना, पूर्ण स्क्रीन जी असते ना, तुम्हाला प्रश्नच दिसतो, पूर्ण स्क्रीन. तुम्ही ती स्क्रीन वाचत जोपर्यंत वाचता ना तोपर्यंत तुमचा टाइम संपलेला असतो. 30 सेकंद तुम्ही स्क्रीन बघायला घालता, मग गणित कधी करता? त्यामुळे ही बघा, प्रश्न अवघड नसतात, प्रश्न आहे वेळेचा. टाइम मस्ट आहे. ओके, वेळ महत्वाचा आहे. प्रॅक्टिकल साठी एक्झाम्पल देणार आहेत. हो, मी सॉरी, मी ते हे देणार आहे तुम्हाला गुगल फॉर्म. जसे मराठीचे गुगल फॉर्म मध्ये आहेत ना प्रश्नपत्रिका, सेम त्याच पद्धतीनं असणार आहे. एक उद्या मी टाकतो. ओके, तर मला तेवढा वेळ भेटला नाही, पण उद्या मी 100% तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन पेपर 100% मी पाठवतो. ओके, चला. आता हे बघा, एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणित, 60 विद्यार्थी गणित, 36 विद्यार्थी 36 विद्यार्थी जीवशास्त्र व 36 विद्यार्थी जीवशास्त्र आणि 24 विद्यार्थी इतिहास, 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देत आहेत. परीक्षा देतात. जर
एका खोलीत एकच विषयाचे थोडासा मोबाईल इश्यू असेल, मी तो चेक करतो. दिसतंय ना? एका खोलीत एकाच विषयाचे एकाच विषयाची परीक्षा घेता येते. खूप प्रश्न मोठा आहे पण समजून घ्या. आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थी संख्या समान, अशाच पद्धतीचे प्रश्न असतात. समान ठेवायची असल्यास कमीत कमी किती खोले लागतात? कमीत कमी किती वर्ग खोल्या लागतील? असा प्रश्न आहे. ऑप्शन पण देतो. 20, 12, 10 आणि 20, 12, 10 आणि 24. हा योग्यता मॅम थोडस चुकतंय. हाच थोडासा प्रॉब्लेम आहे बघा. थोडस समजून घ्या. तुम्ही जे लॉजिक लावलं ते थोडस चुकतं का? मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतो हे गुगली आहेत प्रश्न. आता बघा कसं ते बघा. योगिता मॅम लक्ष द्या. तुम्ही उत्तर दिलेलं आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न केला, याच्याबद्दल अभिनंदन आपलं. हा इकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये 60, 30 आणि 24. आता या गणितामध्ये आपल्याला लसावी काढायचा नाहीये, मसावी काढायचा आहे. का? त्याचं कारण आहे आपल्याला तिन्ही वर्गामध्ये समान संख्या बसवायची, तिन्ही विषयाची विद्यार्थी संख्या समान करायची आहे, समान. त्यामुळे 60, 36 आणि 24 हे जे विद्यार्थी आहेत याला कॉमन कशाने भाग जातो बघ, कॉमन. किंवा याचा मसावी काढ. मसावी किती येतो? याला किती भाग जातो? आता भाग कसा 2 न पण जातो, आपण डायरेक्टली भाग घालतो, काही प्रॉब्लेम नाही, कारण जातो भाग. 12 पंचे 60, 12 36 आणि 12 24 बरोबर. हा याचा मसावी किती झाला? 12. आता थांबा, आता लक्षात ठेवा, हा जो 12 मसावी आलेला आहे याचा अर्थ या विद्यार्थ्यांना जर आपण प्रत्येक वर्गामध्ये 12 असे जर समान संख्या ठेवली तर हे विद्यार्थी बसतात. ओके, म्हणजे एका वर्गात 12 विद्यार्थी पाहिजे. पण आपल्याला त्यांनी काय विचारलंय? विद्यार्थी संख्या समान ठेवायची असेल कमीत कमी किती वर्ग लागतील? 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 तर बघा, एका वर्गात किती विद्यार्थी बसवायचे आहेत? 12. पहिले किती विद्यार्थी आहेत? 60 विद्यार्थी आहेत आणि एकाच विषयाचे बसवायचे आहेत. म्हणजे 60 विद्यार्थी गणिताचे बसवायचे, म्हणजे 12 पंचे 60, म्हणजे 5 वर्ग ह्याचे झाले गणिताचे.
गणित विषयासाठी 5 वर्ग गेले. पुन्हा जीवशास्त्राचे 36 विद्यार्थी आहेत, म्हणजे 36 म्हणजे किती, 12 12 12 36, तीन जीवशास्त्राचे वर्ग, बरोबर. आणि इतिहासाचे विद्यार्थी किती आहेत, 24, म्हणजे 2 वर्ग खोल्या इतिहास. वर्ग खोल्या किती झाल्या, 5 आणि 3 8 आणि 2 10, म्हणून ऑप्शन 2. ऑप्शन 3 हा ऑप्शन जवळ आहे, परंतु जर तुम्हाला किती विद्यार्थी एका वर्गात बसवावे लागतील असं जर विचारलं तर 12 लिहायचं. जर किती विद्यार्थी एका वर्गामध्ये किती विद्यार्थी बसवावे लागतील तर 12 विद्यार्थी, पण किती वर्ग खोल्या लागतील तर ते 10, असं उत्तर आहे. बघा हे समजलं का. समजलं काय. अवघड आहे हे, थोडंसं अवघड आहे, याची प्रॅक्टिस करावी लागेल, याच्यात काही प्रश्नच नाही, पण सॉल्व्ह होतं. बघा गणितामध्ये कधीही तुम्ही भीती बाळगू नका. 5 कसे घेतले, 60 विद्यार्थी आहेत, एका वर्गामध्ये 12 बसतात, म्हणजे 12 पंचे 60, म्हणून 5 वर्ग. का काढलं, का काढलं, इकडे लक्षात. ज्या वेळेस तुम्हाला बघा मसावी म्हणजे काय असतो, मसावी म्हणजे जास्तीत जास्त, मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाज्य. महत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय, अशी संख्या आहे की जी सगळ्यांना, म्हणजे समजा अशी संख्या जी की एलसीएम आणि एचसीएफ कसा यूज करायचा हे कन्फ्युज आहे. बघा हे प्रश्नावर डिपेंड असतं. बघा लसावी आणि मसावीचं बेसिक कन्सेप्ट काय आहे. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य. इथं काय विचारलं आहे त्यांनी, जास्तीत जास्त एकत्र किती विद्यार्थी बसवता येतील, जास्तीत जास्त विचारलेलं आहे, जास्तीत जास्त एकत्र किती विद्यार्थी बसवता येतील, म्हणून इथं मसावी काढायचं आहे. आणि बाकी ठिकाणी काय असतं, बाकी ठिकाणी एकत्र कोणत्या, ओके मी ट्राय करतो, म्हणजे असे फोटो काढून मी पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण हे प्रश्न असे सोडवायचा प्रयत्न करा. ओके, हे 4 प्रॅक्टिस घेतलेली आहे, त्याच्यावर आपल्याला बरीच प्रॅक्टिस पण घ्यायची आहे. ओके चला इथं आज थांबूत आपण, वेळ पण होत आहे आणि हे थोडस हार्ड आहे, पण हे तुम्हाला समजायला पाहिजे. मी प्रयत्न केला माझ्या परीने तुम्हाला समजण्याचा, मे बी हे समजलं असेल. पॉज करून पुन्हा बघा, समजलं नाही तर पुन्हा मी आहेच. ओके लसावी मसावी थोडं ठीक आहे. हे बर, तुमचे कन्फ्युजन आहेत, हे कन्फ्युजन आपण उद्या घेण्याचा प्रयत्न करू, कारण याच्यामध्ये थोडस समजून घ्यायचं आहे की कधी लसावी काढायचं आणि कधी मसावी काढायचं. ओके याच्यावर आपण उद्या डिस्कस करू. पण तरी पण मी तुम्हाला मागा पण सांगितलं, 10 गणितामधले 7 गणितामध्ये लसावीच काढावा लागतो, 3 गणितामध्ये मसावी काढावा लागतो. तर मसावी का काढायचं, तर जिथं की अशी संख्या असते की जास्तीत जास्त विद्यार्थी एकत्र किती बसतील, त्याच्यामुळे काय असतं, कॉमन कोणत्या संख्या. बरं ठीक चालेल, उद्या आपण अशीच गणित पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, हे 4 गणित तुम्हाला समजले असतील, असे गणित, आणि कारण लसावी मसावी हा महत्वाचा टॉपिक आहे. चालेल ओके, आणखी आपण उद्या गणित पाहू. गुड नाईट, गुड नाईट एव्हरीवन. उद्या तुमचे बाकी पण कन्फ्युजन आणखी क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. हे 4 गणित तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. चला गुड नाईट.
याच ठिकाणी आपण मीटिंग एंड करू.